पुढची बातमी बघूयात। बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले। धर्मवीर संभाजी चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी जात असताना या नेत्यांना पोलिसांनी रोखलं। यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची कर्नाटक पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या सोबतच RM चौगुले यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। सीमा भागाच्या प्रश्नावरनं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला। एकनाथ शिंदेंकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती, मात्र त्यांना कधी बेळगावच्या जनतेकडे त्यांनी पाहिलं नाही। उलट अटक होईल या भीतीनं शिंदे बेळगावला गेलेच नाहीत असं म्हणत राऊतांनी शिंदेंवरती तोफ डागली, तर राऊतांच्या या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही। याचं कारण असं आहे, आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत। आता काँग्रेसचं राज्य आहे ही पळवाट नाही, राज्य कोणाचे असू द्या, प्रश्न तोच आहे। हे बघा, एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 1.25 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल। त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी काय माहीत असणार आहे। हे नगदा आलेलं हे बावलं काही सांगत असेल तर त्याच्यावर आमचा काही बोलण्याचा निश्चितपणे आम्हाला काही बोलावं असं वाटत नाही।